25 फेब्रुवारीला पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवरती अत्याचार झाला। ही बातमी ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस त्या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडलेला होता। आता या प्रकरणातील जो आरोपी दत्तात्रय गाडे आहे त्याला जवळपास 3 दिवसांनी पोलिसांच्या अथक प्रयत्नातून अटक करण्यात आली। ज्यावेळेस या आरोपीला अटक केली त्यावेळेस त्याच्या अटकेनंतर त्याच्याकडून वेगवेगळे दावे केले जाऊ लागले। या दाव्यामध्ये मुख्य दावा असा होता की आमच्यामध्ये जे काही झालं ते दोघांच्याही संमतीने झालं। यानंतर काय बोललं की आमच्यामध्ये 7,500 रुपयांचा व्यवहार झाला होता आणि या व्यवहारामुळेच ती माझ्यासोबत त्या बसमध्ये आली आणि पुढे जे काही घडलं ते घडलं। त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी जी पहिली सुनावणी झाली होती त्या सुनावणीत सुद्धा 7,500 रुपयांच्या व्यवहारामुळेच त्या दोघांमध्ये संबंध झाले असं म्हटलेलं होतं। आता महत्वाची बातमी यामध्ये अशी आहे की आरोपीच्या 3ही वकिलांनी कोर्टामध्ये त्या संदर्भातील कोणताच युक्तिवाद केलेला नव्हता। मात्र बाहेर येऊन प्रसार माध्यमांना काय सांगितलं तर आरोपी आणि पीडितेमध्ये 7,500 रुपयांचा व्यवहार झाला। जे कोर्टामध्ये बोललंच नाही ते बाहेर येऊन प्रसार माध्यमांना सांगितलं आणि त्यानंतर त्या एका 7,500 रुपयांच्या व्यवहाराच्या मोठ्या हेडलाईन्स झाल्या। यामुळे काय झालं तर पीडितेवरती वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले। एक प्रकारे तिचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न त्या सगळ्याच्या माध्यमातून केला जाऊ लागला। आता यामध्ये वकिलांनी काय साध्य करण्याचा प्रयत्न केला तर वकिलांनी त्यावेळी त्या पीडितेबरोबर असलेली लोकांची सहानुभूती एक प्रकारे कमी करण्यासाठी तो स्टंट केला असं सुद्धा आता बोललं जाऊ लागलंय। नेमकं काय घडलं वकिलांनी आता कालच्या सुनावणीत परत एकदा काय सांगितलंय सगळं सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, ज्यावेळेस ही सगळी घटना घडलेली होती, ज्यावेळेस तो अत्याचार प्रकरण समोर आलं, ती बातमी समोर आली, त्यावेळेस पोलिसांनी 3 दिवसानंतर त्या आरोपीला अटक केली। आरोपी दत्तात्रय गाडे याला त्याच्या गावातून अटक करण्यात आली। या अटकेनंतर ज्यावेळेस दत्तात्रय गाडे यांनी वेगवेगळे दावे केले त्या दाव्यानंतर मात्र ज्या अगोदर पीडितेच्या बाजूने सहानुभूती होती ती सहानुभूती विभागली गेली। त्या आरोपीच्या बाजूने सुद्धा थोडीशी सहानुभूती तयार व्हायला सुरुवात झाली। हे कशामुळे झालं तर या प्रकरणातील आरोपींच्या वकिलांनी जो दावा केला होता त्या दाव्यामुळे। तो दावा काय होता तर कोर्टाच्या बाहेर येऊन आरोपीच्या वकिलांनी प्रसार माध्यमांना त्यांची प्रतिक्रिया दिली। या प्रतिक्रियेमध्ये आरोपीचे वकील काय म्हणाले होते तर ते जे काही झालं ते सगळं या दोघांच्याही संमतीने झालंय। बरं, ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यापुढे जाऊन काय म्हणाले तर त्या दोघांच्याही संमतीने होत असताना त्या दोघांमध्ये 7,500 रुपयांचा व्यवहार झालेला होता आणि त्यामुळेच ती पीडित तरुणी त्याच्यासोबत त्या बसमध्ये चढली आणि तिच्यासोबत ते सगळं झालं। म्हणजेच काय ते थोडक्यात 7,500 रुपयांच्या व्यवहारामुळे संमतीने संबंध तयार झाले असा दावा आरोपीच्या वकिलांनी बाहेर येऊन प्रसार माध्यमांना केला होता। मात्र काल ज्यावेळेस या सगळ्या प्रकरणाची सुनावणी पार पडली आणि या सुनावणीनंतर पुन्हा एकदा प्रसार माध्यमांनी त्या आरोपीच्या वकिलांना बोलतं केलं त्यावेळेस मात्र आरोपीच्या वकिलांनी असा दावा केलाय की आम्ही असलं कुठलं वक्तव्यच केलं नव्हतं, आम्ही असं काही बोललोच नव्हतो, 7,500 रुपयांचा व्यवहार झालाय असं आम्ही बोललोच नव्हतो, कोर्टातही तसा युक्तिवाद झाला नाही। याचा अर्थ काय प्रसार माध्यमांना खोटं ठरवण्यासाठी आता आरोपीच्या वकिलांनी वेगवेगळे दावे करायला सुरुवात केलेली आहे। आरोपीचे वकील म्हणतात की आम्ही कोर्टामध्ये असा कुठलाच युक्तिवाद केलेला नव्हता। जो दावा म्हणजे जे काही आम्हाला आरोपीने सांगितलं आणि त्यानंतरच आम्ही हे वक्तव्य केलेलं आहे, मात्र हे वक्तव्य कोर्टामध्ये केलेलं नव्हतं, असा युक्तिवाद कोर्टामध्ये केलेला नव्हता। आता यातून साध्य काय होतंय तर यातून त्या पीडितेच्या बाजूची असलेली सहानुभूती कमी करण्यासाठी आरोपीच्या वकिलांनी ते वक्तव्य केल्याचं बोललं जातंय। शिवाय यातून स्वतःची प्रसिद्धी व्हावी यासाठी सुद्धा आरोपीच्या वकिलांनी ते वक्तव्य केलं आहे असं म्हटलं जातंय। आता कालच्या सुनावणीनंतर तर आरोपी दत्तात्रय गाडे याची येरवडा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। त्यानंतर आता पुणे पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेच्या नावावरती आणखी 3 कलमांची वाढ केली आहे। यामध्ये पीडित महिलेचा रस्ता अडवणे असेल, तिला मारहाण करणं असेल आणि जबरदस्तीने 2 वेळा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणं असेल अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांची वाढ पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावरती केलेली आहे। ज्या प्रकारे आतापर्यंत बातम्या येत होत्या की आरोपी दत्तात्रय गाडे यानं अनेक महिलांना त्याच्या जाळ्यामध्ये अडकवलेलं आहे, चोरीमारी करण्याच्या उद्देशानं तो त्या महिलांना त्याच्यासोबत घ्यायचा आणि अज्ञातस्थळी जाऊन त्यांच्यावरती अत्याचार करायचा किंवा अतिप्रसंग करायचा, नंतर तिथून तो पळ काढायचा, अशा काही घटना घडलेल्या आहेत। जवळपास साधारण 6 घटना या असतील आणि या घटनांच्या माध्यमातूनच आता पोलिसांनी त्याच्यावरती आणखी 3 कलमांची वाढ केलेली आहे।
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी स्वारगेट एसटी बस डेपो अत्याचार प्रकरणामध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 115 आणि 127 या कलमांची वाढ केली आहे. पुणे पोलिसांनी आरोपी आणि पीडित तरुणीचे ज्यावेळेस ही सगळी घटना घडलेली होती त्यावेळेस त्या दोघांनी सुद्धा जे कपडे परिधान केले होते ते कपडे सुद्धा आता क्राईम लॅब कडे पाठवलेले आहेत एक पुरावा म्हणून, आणि त्यातून काही निष्पन्न होतंय का या हेतूने. त्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने आता आरोपीची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावलेली आहे. दरम्यान जेव्हा ही सगळी शोध मोहीम सुरू होती त्यानंतर सुद्धा मधल्या काही काळात एक बातमी आली की त्याचा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत, आणि या शोधासाठी पोलिसांची एक तुकडी त्याच्या गावी पुन्हा एकदा गेली होती. ज्या ऊसाच्या शेतात तो लपून बसला होता त्या शेतात आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये पोलिसांनी सगळी शोध मोहीम केली, आणि त्यामध्ये त्या आरोपीचा मोबाईल सापडतोय का नाही हे सुद्धा पोलिसांनी चेक केलं. मात्र तपासाअंती सुद्धा पोलिसांना त्याचा मोबाईल सापडला नाही. आता त्या मोबाईलमध्ये आरोपीच्या कारनाम्यांची काही पुरावे सापडतायत का या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू होता. मात्र अजूनही पोलिसांच्या हाती तो मोबाईल लागलेला नाहीये, आणि त्यामुळेच आता पोलिसांना थोडासा वेळ लागण्याची शक्यता आहे. मात्र आता ज्या प्रकारे पोलिसांनी त्याच्यावरती कलम लावलेली आहे त्यामुळे आता दत्ता गाडीच्या अडचणी आणखीन वाढणार असल्याची माहिती मिळते. या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता प्रवाशांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा झाला असा सुद्धा सूर ज्यावेळेस ही सगळी घटना त्या स्वारगेट एसटी बस स्थानकामध्ये घडलेली होती त्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच ऐकू येऊ लागला. आणि त्यानंतर आता ते एसटी स्थानक याच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. या चौकशीच्या अहवालानुसार एसटी महामंडळानं बस स्थानकावरती कार्यरत असलेल्या 22 सुरक्षा रक्षकांना तातडीनं बदली करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवीन सुरक्षा रक्षक नियुक्त करणार असल्याच्या सुद्धा सूचना आता सुरक्षा मंडळाला देण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणात हलगर्जीपणा आढळून आला त्यामुळे आता वरिष्ठ आगार व्यवस्थापक श्री जयेश पाटील, कनिष्ठ आगार व्यवस्थापक श्रीमती पल्लवी पाटील, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री सुनील येळे तसेच सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्रीमती मोहिनी ढगे या 4 अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आलेलं आहे. त्यामुळे यापुढे महामंडळाच्या कोणत्याही स्तरावरती महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत जर हलगर्जीपणा झाला तर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षेला सामोरं जावं लागेल असं निवेदन सुद्धा या प्रकरणानंतर आता मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेलं आहे. यानंतर आता या सगळ्या पीडित महिलेची बाजू कोर्टामध्ये मांडण्यासाठी विशेष अशी सरकारी वकिलांची सुद्धा नियुक्ती करण्यात येते. या प्रकरणानंतर ज्यावेळेस ऍडव्होकेट असीम सरोदे त्या पीडित तरुणीला भेटायला गेले, ज्यावेळेस तिची सगळी बाजू असीम सरोदे यांनी ऐकून घेतली त्यावेळेस त्या तरुणीचं असं म्हणणं आहे की असीम सरोदे यांचीच सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी. 25 फेब्रुवारीला ज्यावेळेस हा सगळा प्रकार घडला, ज्यावेळेस त्या नराधमानं त्या पीडित तरुणीवरती अत्याचार केला त्यानंतर ही घटना समजून घेण्यात खूप लोकांनी असंवेदनशीलता दाखवली आहे हे आपण आता कुठेतरी मान्य केलं पाहिजे. तेव्हा मात्र ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी त्या पीडितेवरील अन्याय संवेदनशीलतेने समजावून घेतला. त्यांच्या कार्यालयातील इतरही लोकांनी त्या तरुणीला आधार दिला आणि त्यामध्ये मग त्यांच्या सहकारी ऍडव्होकेट श्री आवळे असतील यांच्याकडे त्या तरुणीनं तिचं मन मोकळं केलं आहे असं ती तरुणी आता म्हणते, आणि त्यामुळेच कुठेतरी तेच मला न्याय मिळवून देतील असा विश्वास सुद्धा तिने व्यक्त केलेला आहे. आणि त्यामुळेच त्या तरुणीची केस चालवण्यासाठी ऍडव्होकेट असीम सरोदे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी त्या पीडित तरुणीने केलेली आहे. मात्र आता आणखीन एका मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला जर कठोर शिक्षा व्हावी यासाठी ज्याप्रमाणे सरकारी वकिलांची नियुक्ती असीम सरोदेच्या मार्फत केली जावी किंवा असीम सरोदे हेच सरकारी वकील असावेत अशी मागणी ती पीडित तरुणी केलीये. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी ऍडव्होकेट मिसार यांचं नाव राज्य शासनाला सुचवलेलं आहे की ऍडव्होकेट मिसार यांची नियुक्ती सरकारी वकील म्हणून करावी. त्यांना गुन्हेगारी कायद्यातील एक अनुभवी वकील म्हणून ओळखलं जातं आणि यापूर्वी त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यात यशस्वीपणे बाजू सुद्धा मांडलेली आहे आणि त्यामुळेच पोलिसांनी ऍडव्होकेट मिसार यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलाय आणि यावरती आता लवकरच राज्य शासन काही निर्णय घेतील आणि त्यानंतर नेमकी त्या पीडितेची बाजू मांडणारे सरकारी वकील कोण असेल यांचं नाव सुद्धा जाहीर केलं जाईल. मात्र स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातला नराधम दत्तात्रय गाडेनं महिलेला छेडछाड तसेच अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याची दाट शक्यता पोलिसांना आहे. त्याच्या छेडछाडीला कोणी बळी पडलं असल्यास
त्याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार करावी असं आवाहन सुद्धा आता या प्रकरणानंतर पोलिसांच्या वतीनं करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेकडे सोपवलेला आहे. जसं मध्यंतरी बातमी आली की आरोपी दत्तात्रय गाडेनं यापूर्वी सुद्धा अनेक महिलांना त्रास दिलेला आहे. अनेक महिलांना तो निर्जन स्थळी घेऊन जायचा, अज्ञात स्थळी घेऊन जायचा, त्यांच्यावरती चोरीमारी करायचा, त्यांच्यासोबत अतिप्रसंग करायचा. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या कुठल्या महिलांबरोबर आरोपी दत्तात्रय गाडेने असे कुठले प्रसंग केले असतील, असा कुठला प्रकार केला असेल, तर या सगळ्या महिलांनी आता पोलिसांसमोर आलं पाहिजे आणि त्या दत्तात्रय गाडेचं नाव पोलिसांना कळवलं पाहिजे, जेणेकरून त्या महिलांना सुद्धा आता कुठेतरी न्याय मिळेल आणि त्या आरोपीला शिक्षा होईल. या सगळ्या हेतूनेच आता पोलिसांनी महिलांना आवाहन केलेलं आहे, जर तुमच्यासोबत असं काही घडलं असेल तर तुम्ही पोलिसांसमोर या, तुमची बाजू मांडा, नक्कीच पोलीस तुम्हाला त्या प्रकरणामध्ये मदत करते. आता हे सगळं झाल्यानंतर स्वारगेट एसटी आगारामध्ये जी बंद पडलेली शिवशाही बस होती, ज्या बसमध्ये हा सगळा प्रकार घडला होता, त्या प्रकरणानंतर दुसऱ्या दिवशी दत्तात्रय गाडेला गावातून अटक केली. या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीवेळी जसं मी मगाशी म्हटलं की आरोपीचे वकील ऍडव्होकेट सुमित पोटे यांनी माध्यमांशी बोलताना आरोपीने पीडित तरुणीला 7,500 रुपये दिले होते अशी माहिती दिल्यानं खळबळ उडाली होती. मात्र हा युक्तिवाद, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की कोर्टामध्ये केलाच नव्हता, हे आत्ता कुठे जाऊन उघड झालेलं आहे. माध्यमांना खोटी माहिती देऊन पीडित महिलेच्या बाजूने असलेली सहानुभूती कमी करण्यासाठीचा तो वकिलांचा प्रयत्न होता असं आता बोललं जाते. त्यानंतर काल जी सुनावणी झाली त्यानंतर माध्यमांनी पुन्हा एकदा त्या आरोपीच्या वकिलांना प्रश्न केला. त्यावर बोलताना आरोपीचे वकील म्हणतात की 7,500 रुपयांचा कुठलाही युक्तिवाद न्यायालयासमोर झाला नसल्याची कबुली आता त्यांनी दिलेली आहे. मग जर कोर्टासमोर तो युक्तिवाद झालाच नाही तर मग प्रसार माध्यमांना तुम्ही अशी बातमी का सांगितली, हा जर प्रश्न वकिलांना माध्यमांनी विचारला, त्यावेळेस त्यांनी मात्र काढता पाय घेतलेला आहे. म्हटलं की जसं की कोर्टासमोर युक्तिवाद संपल्यानंतर आरोपी गाडे याने ही आम्हाला माहिती दिलेली होती आणि त्यावरूनच आम्ही माध्यमांशी बोललो, अशी सारवासारव यानंतर आरोपीच्या वकिलांनी माध्यमांसमोर केलेली आहे. आरोपीच्या वकिलाने पीडितेच्या बाबत जी वक्तव्य केलेली आहे त्यानंतर सोशल मीडियावरती पीडितेवरती मानसिक अत्याचार केला गेला. म्हणजे ज्या प्रकारे त्या पीडितेच्या विरुद्ध सोशल मीडियावरती बोललं जात होतं, मी कुठेतरी तिची चूक आहे किंवा तिच्या संमतीने हे झालेलं आहे, अशा प्रकारची जी काही चर्चा सोशल मीडियावरती सुरू होती, त्यामुळे त्या पीडितेचं कुठेतरी मानसिक अत्याचार झाला. त्या पीडितेच्या मानसिक त्रासाला आता नेमकं जबाबदार कोण? ऑलरेडी तिच्यावरती शारीरिक अत्याचार तर झालेलाच आहे, मात्र ज्या पद्धतीने लोकांमधून तिच्यावरती बोट उचललं गेलं, प्रश्न उपस्थित केले गेले, त्यानंतर आता तिच्यावरती होणाऱ्या मानसिक त्रासाची भरपाई कोण करणार? या संपूर्ण घटनेमध्ये दोषी कोण आहे, वकील की आरोपी? म्हणजे आरोपी तर दोषी आहेच, मात्र वकिलांनी ज्या प्रकारे खोटी वक्तव्य केलेली आहेत आणि ज्या प्रकारे त्या पीडितेचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे आता या प्रकरणात दोषी नेमकं कोणाला म्हणायचं असा सुद्धा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला. ज्याचे कोणाचे वकील असतील त्यांचं काम आहे की त्यांच्या क्लायंटचा बचाव करणं, मात्र ज्यावेळी आरोपीचा बचाव करण्यासाठी हे वकील न्यायालयामध्ये लढत असतात, मात्र एक वकील म्हणून अशा प्रकारे खालच्या थराला जाऊन एका महिलेबद्दल वक्तव्य करणं हे खरंच पटतं का, असे सुद्धा प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागलेत. आणि त्यामुळे एक वकील म्हणून असं बेजबाबदार वक्तव्य करणं संयुक्तिक आहे का, असा प्रश्न ज्यावेळेस माध्यमांनी पोटे यांना विचारला, त्यावेळेस मात्र त्या पोटेंनी, त्या वकिलांनी प्रसार माध्यमांना कुठलंच उत्तर दिलं नाही, सारवासारव केली आणि तिथून काढता पाय काढला. त्यामुळे आता 7,500 रुपयांचा विषय न्यायालयासमोर युक्तिवाद न करता माध्यमांना हाताशी धरून समाजात खोटी माहिती देणाऱ्या या वकिलांवरती आता कारवाई होणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटतंय? ठीक आहे, गोष्ट झाली, प्रकरण घडलं, त्यानंतर त्या महिलेवरती प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले, लोकांना माहित नाहीये नेमकं काय घडलंय, मात्र वकिलांना माहिती आहे. आणि वकील एक अशी पोस्ट आहे ज्यांनी त्यांच्या पदाचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही एका पदावरती आहात, तुमच्याकडे समाजभान असलं पाहिजे. समाजात काम करत असताना तुम्ही कोणाच्याही चारित्र्यावरती शिंतोडे उडणार नाही याची काळजी करणं तुमची गरज आहे. मात्र तुम्ही केवळ आरोपीचा बचाव करण्यासाठी अशा प्रकारे खालच्या थराला जाऊन जर वक्तव्य करत असतील तर त्याला काय म्हणायचं? तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी विशेष भारीला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.